नागपूरजवळील कोराडी येथील महाजनकोच्या 272 हेक्टर क्षेत्रफळाच्या तलावाचे शुद्धीकरण, खोलीकरण आणि सुशोभीकरण करून त्याचे अत्याधुनिक पर्यटन केंद्रात रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कोराडी येथील तलाव परिसराची पाहणी केल्यानंतर महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. मागील 20 वर्षांपासून तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी आणि गाळ साचल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले होते. यामुळे तलाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक योजना तयार करण्यात आली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तलाव MMRDAकडे सुपूर्द केला असून तलावाच्या देखभालीची जबाबदारी MMRDAकडे राहणार आहे. महाजनकोकडून वीज निर्मितीसाठी या तलावातील पाण्याचा वापर सुरूच राहणार असून वापरानंतरचे पाणी पुन्हा तलावात सोडले जाणार आहे. तलावाच्या पुनर्विकासासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच निरी संस्थेच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. भविष्यात तलावात पुन्हा जलपर्णी निर्माण होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. तलाव परिसरात हाऊसबोट्स, रेस्टॉरंट्स, बोटिंग सुविधा तसेच बोटीच्या माध्यमातून हनुमान मंदिराचे दर्शन घेता येईल अशा पर्यटनविषयक सुविधा उभारण्याची योजना आहे. नागपूरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या या परिसरात वॉटर स्पोर्ट्स, स्कायवॉक आणि अन्य पर्यटन प्रकल्प विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असून भविष्यात हे ठिकाण विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन आकर्षण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोराडीचा हा जो महाजनकोचा तलाव आहे हा 272 हेक्टरमध्ये आहे. मागच्या 20 वर्षापासून इथे ज्या पद्धतीने जलपर्णी झाली आहे, गाळ साचलेला आहे, हा सर्व गाळ काढून या ठिकाणी जलपर्णी काढून या तलावाला स्वच्छ सुंदर करण्याची योजना तयार केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा तलाव NMRDAला दिलेला आहे. आता NMRDA या तलावाचं मेंटेनन्स करणार आहे, पण महाजनको पाणी वापरणार आहे. या तलावातून येणारं पाणी वीज तयार करण्याकरता जातं आणि वीज तयार करून उरलेलं पाणी या ठिकाणी वापस येतं. या तलावाचं रिजर्वेशन करण्याकरता आमच्या महाराष्ट्र शासनाच्या सचिव जयश्री भोजजी या ठिकाणी आलेले आहेत. मेंबर सेक्रेटरी आलेले आहेत. आज त्याचा एक या जलपर्णी पुन्हा येऊ नये आणि याचा व्यवस्थित पर्यटन केंद्रामध्ये याला तलावाला शिफ्ट करता येईल, साफ स्वच्छ करून. या ठिकाणी काही हाऊसबोट होतील, काही रेस्टॉरंट बोट होतील, हनुमानजीचं दर्शन बोटनी करता येईल, असं वगैरे योजना आम्ही तयार केली आहे. पण आधी महत्त्वाचं काय तर हा तलावाचं शुद्धीकरण करणे, या तलावाला खोलीकरण करणे, या तलावाला निरीच्या माध्यमातून काही एक्सपर्टी घेऊन त्या ठिकाणी चांगला करणे ही योजना आहे. साधारण हनुमान मूर्तीचं उद्घाटन लवकरच होणार आहे, त्याचं लोकार्पण होणार आहे. तिथे जनतेच्या दर्शनाकरता आम्ही हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी साधारण बेस पकडून 191 फूट आहे, अशी ती 163 फूट आहे. पण बेसपासून जर फाउंडेशन पकडलं तर 191 फूटची उंची देशातली सर्वात उंच हनुमानजीची मूर्ती आहे. याला आम्ही जनतेच्या दर्शनाकरता आता करतो आहे. मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीचं एक पर्यटन केंद्र व्हावं. नागपूरच्या जवळ 10 किलोमीटर असलेलं या ठिकाणी वॉटर स्पोर्ट व्हावा, या ठिकाणी स्कायवॉक व्हावा, असे अनेक प्रयत्न आम्ही करतो आहे. निश्चितपणे पुढे जातो आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.